दरम्यान 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे। सरकारने फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सीएसएमटी इथल्या प्रत्यक्षदर्शी चहावाल्यांनी केली। आपने तभी कसाब को क्या स्थिति में देखा, सीएससी की क्या परिस्थिति थी उस दिन? मैडम उसके चेहरे पे ना कुछ भी, किसी को अपन टेंशन कुछ भी नहीं, बिंदास ऊपर फायरिंग कर रहा है, इधर फायरिंग कर रहा है। अरे वो बंदा मेरे को गाली दिया, उसकी औकात है क्या? आखिर गया ना जहन्नम में, उसकी बॉडी भी पाकिस्तान कबूल नहीं किया, उसकी काहे का इज्जत। तो अभी इतने बड़े आतंकवादियों को अमेरिका दे रहा है, तो उनको धन्यवाद देना चाहता हूँ। और इंडिया गवर्नमेंट से मैं मांग करना चाहता हूँ, उच्च न्यायालय से, मोदी जी से और देश के सरकार से, राज्य सरकार जो भी है, इनके ऊपर है ना फास्ट ट्रैक पे चलाया जाए, 2 महीने में फैसला सुनाया जाए। और आतंकवादी हमारे देश का कोई मेहमान नहीं है, उनके लिए अलग से कानून बनाया जाए, चाहे जम्मू कश्मीर का आतंकवादी हो चाहे कहीं का भी हो, कि फास्ट ट्रैक पे चलाया जाए। उनको मालूम है मैं इंडिया में जाऊंगा या तो मर जाऊंगा या तो पकड़ा जाऊंगा, तो 2-4 साल जिंदा रहूंगा, फिर मेरे को सज़ा मिलेगा, जब तक राजा ज़िंदगी जीऊँगा। इतना तो मेरे को यहाँ का एमएलए एमपी को सुरक्षा नहीं है जितना उसको मिलता है। तो मैं राज्य सरकार से गुजारिश करना चाहता हूँ कि मैं उस रात को इतना बुरा हादसा देखा हूँ, बच्चे बुजुर्ग, यहाँ तक कि कुत्ता भी मरा है। वो किसी का मजहब नहीं है, किसी का दीन नहीं है, किसी का इस्लाम नहीं है। तो मेरा यही रिक्वेस्ट है कि सरकार इसके ऊपर, सदन सरकार जो भी है, मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, जो भी है इनको एक अच्छा सा कानून बनाए, जैसे हर राज्य में है, अमेरिका दुबई वगैरह में, कि जो गलत काम किया, चोरी किया तो हाथ काट दो या ये कर दो। लेकिन यहाँ वैसा नहीं होता, 2 साल के बाद भी कसब का प्रूफ दिया, बोलता मेरा यहाँ का आदमी नहीं है। तो सरकार, मैं टर्म जी को शुक्रिया अदा करना चाहता हूँ, कितने बड़े आतंकवादी को इंडिया को सौंप रहा है, लेकिन इंडिया इसके ऊपर क्या करता है हम लोग को देखना है। मैं भुक्तभोगी हूँ उस दिन का, आई विटनेस हूँ, मैंने देखा मेरे को कसब ने गोली कैसे मारा है, किस लिए मारा है, मेरे को मालूम ही नहीं आतंकवादी कैसा होता है। लेकिन सरकार ला के खिलाएगा पिलाएगा, जब तक हमारी जान जलेगी, हमारी रूह तपेगी, कि वो देखो देश का दुश्मन को बिठा के खिला रहा है, मेरे को बर्दाश्त नहीं होएगा। तो हम जहाँ बात करें, आपने ऑब्वियसली गवर्नमेंट का शुक्रिया अदा किया कि तहव्वूर राणा को वापस ला रहे हैं, लेकिन यहाँ पे ला रहे तो आपकी क्या मांग है कि मतलब एज अ विक्टिम, आप खुद एक आई विटनेस से एक विक्टिम थे, आपकी क्या मांग है कि क्या सजा होनी चाहिए ऐसे लोगों को जिन्होंने इतने लोगों को मौत की घाट उतारा? मैं जो मांगूंगा सरकार पूरा नहीं कर सकती है, मैं जो मांगूंगा सरकार पूरा नहीं कर सकती। मैं मांगूंगा, मैं सरकार को मेरे मारने का हक दे कि मैं खुद उसको मारूं, क्यों मैंने देखा हूं कितने लोग मरे हैं, उसमें कोई हिंदू हो, कोई मुस्लिम, कोई बच्चा बूढ़ा। अरे 2 साल का बच्चा क्या गुनाह किया था, वो तो दुनिया भी नहीं देखा था, उसको तूने मारा। राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात, ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या, कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहीत आहे। जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहीत आहे। त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये। देशद्रोही आहे, त्या देशामध्ये त्यांनी जे बॉम्बस्फोट घडवून आणला आहे त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजे। तर मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येईल। त्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईतील 26/11च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे। 26/11 हा भीषण हल्ला जो होता तो मुंबईत करण्यात आलेला होता। यामध्ये अनेक जणांचे प्राण, अनेक जणांनी गमावलेले होते आणि त्यामधीलच आरोपी तहव्वूर राणाला आज भारतात आणले जाणार आहे। भारतात आणले जाऊन त्याला मुंबईतील जो
आर्थर रोड जेल आहे यामध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. आपण जर पाहिलं तर तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे. भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाने सर्व युक्त्या वापरून पाहिला होता, परंतु त्याची कोणतीही युक्ती अमेरिकन न्यायालयाने यशस्वी झालेली नाहीये. तहव्वूर राणाला आर्थर रोड तुरुंगातील 12 नंबरच्या बॅरेकमध्ये ठेवले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याला तिरंगी बॅरेक क्रमांक 12ला सामोरे जाण्यासाठी शहरात आणण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तहव्वूर राणाला बॅरेक क्रमांक 12च्या तळमजल्यावर असलेल्या 3 पैकी एका सेलमध्ये ठेवले जाऊ शकते. ग्राउंड प्लस 1 स्ट्रक्चर असलेल्या या इमारतीत पहिल्या मजल्यावर 3 खोल्या आहेत. त्यापैकी एक कसाबने त्याच्या खटल्या दरम्यान ताब्यात घेतली होती, तर इतर 2 रिकाम्या खोल्या तिथे आहेत. तळमजल्यावरती एका खोलीचा वापर ट्रायल दरम्यान सुरक्षेसाठी तैनात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस कर्मचाऱ्यांनी केला होता आणि तेव्हाच कसाबला फाशी दिल्यानंतर ही खोली रिकामी होती. 26/11चा कट रचणारा तहव्वूर राणा सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्यात येईल आणि NIAचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणाला चौकशीचे प्रमुख असतील. आपण पाहिलं होतं 26/11चा भीषण हल्ला जो करण्यात आलेला होता यामधील कट रचणारा तहव्वूर राणाला आता अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे आणि त्यानंतर त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आणण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणण्यात येणार आहे. सरकारनं फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी CSMT इथल्या प्रत्यक्षदर्शी चहावाल्यांनी केली. नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय पथक भारताकडे रवाना झाले. तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणलं जात असून आज दुपारी राणा भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काही आठवड्यांच्या चौकशी आणि तपासासाठी NIAच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. NIAचे महासंचालक सदानंद दाते तहव्वूर राणा चौकशीचे प्रमुख असणार आहेत. या चौकशीनंतर मुंबई गुन्हे शाखेला त्याची कोठडी मिळेल असं सांगण्यात येतंय. आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तर आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. प्रशांत, तहव्वूर राणाला विशेष विमानानं भारतात आणलं जाणार असून आज दुपारी तो भारतात पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? प्रियंका, जर बघितलं तर तो साधारणतः दुपारी तो भारतात दिल्लीतील पालम जे विमानतळ आहे तिथे येईल. ते सिक्युअर विमानतळ आहे आणि तिथूनच त्याला हे माझ्या मागे जे दिसतंय राष्ट्रीय तपास यंत्रणेचं कार्यालय NIA, या NIAच्या कार्यालयामध्ये त्यांना आणण्यात येईल. खास करून जर बघितलं तर दहशतवादी तहव्वूर राणा याला मास्टर माइंड समजलं तर 26/11च्या त्यासाठी त्याला इथे आणण्यात येईल. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर साधारणतः त्याला दिल्लीतील पटियाला कोर्टात जे NIA कोर्ट आहे त्या NIA कोर्टमध्ये त्याला घेऊन जाण्यात येईल. पण या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मोठ्या संख्येने आपल्याला इथं सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. इथे संपूर्ण परिसरामध्ये तहव्वूर राणा येणार असल्यामुळे संपूर्ण दोन्ही बाजूचे रस्ते हे बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे. निमलष्करी दल तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसर हा खाली करण्यात आलेला आहे. मेट्रोचे देखील गेट बंद करण्यात आलेले आहे आणि या भागामध्ये जरी आज सुट्टी असली, महावीर जयंतीच्या निमित्ताने सुट्टी आहे, पण तरी हा संपूर्ण परिसर हा साधारणतः कर्मचाऱ्यांनी व्यस्त असतो आणि अशावेळी या संपूर्ण रस्ते जर आपण बघितले तर समोर रस्ता दिसतोय आपल्याला पाहायला. या साईड जर बघितलं तर उजव्या बाजूला जर बघितलं तर रस्ते पूर्ण खाली करण्यात आलेले आहे आणि हे समोर जे कार्यालय दिसतं या कार्यालयामध्ये त्याला आणण्यात आलं. हा समोर तिथपर ज्या बाजूला आपण पाहायला मिळतंय आपल्याला कुठल्याही व्यक्तीला जाऊ दिलं जात नाहीये. ज्यांची जो व्यक्ती इथे येतोय त्याची चौकशी केली जात आहे आणि हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि इथेच यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या याच्यामध्ये त्याला आणण्यात येईल आणि NIAच्या या ऑफिसमध्ये त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच जी
माहिती मिळते इथे 7व्या माळावरती एक साधारणतः तिथे कक्ष तयार करण्यात येतोय तहूर राणासाठी आणि तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल अशा प्रकारची माहिती मिळते. थोड्याच वेळा साधारणतः एक वैद्यकीय चमू देखील इथे येऊन गेली होती आणि ती देखील इथे पाहणी करून गेलेली आहे. होऊ शकते त्यानंतर जेव्हा तहूर राणा इथे येईल त्यावेळेस त्याला वैद्यकीय चमू पुन्हा एकदा येईल आणि इथे साधारणतः IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ही संपूर्ण बाहेरील जी सुरक्षा व्यवस्था तिथे आहे त्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. निमलष्करी दलाचे बऱ्यापैकी चमू तैनात आहे, दिल्ली पोलीस तैनात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं ज्या तहूर राणा भारतात येईल त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर समोरची कारवाई केली जाईल. पण त्यानंतर महत्वाचं म्हणजे मुंबईतील जे NIAचे अधिकारी आहेत ते देखील दिल्लीत दाखल होतील आणि खास करून जर बघितलं तर तहूर राणा याची ते पोलीस कोठडी मागतील. त्यामुळे न्यायालय काय दिशानिर्देश देतं ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आर्थर रोड इथे जे तुरुंग आहे तिथे देखील कक्ष तयार करण्यात आला आहे. सोबत तिहार जे दिल्लीतील मोठं खास करून जे तुरुंग आहे तिथे देखील विशेष कक्ष तयार करण्यात आले कारण की ज्या पद्धतीचा अलर्ट आहे आणि त्यामुळेच स्कॉटचं एक चमू संपूर्ण जे चमू आहे ती त्याला तहूर राणाला संपूर्ण जो जे कॉन्वॉय असणार आहे त्याला सुरक्षा व्यवस्था देणार आहे आणि तीच चमू घेऊन इथे NIAच्या कोर्टात NIAच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांना NIAच्या अधिकाराच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रियंका, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.